गुड मॉर्निंग. आपण मागच्या वेळेला केमिकल कायनेटिक्स हा थेरॉटिकली न्यूमरिकली हा संपवलेला आहे. आज आपण जो नवीन टॉपिक चालू होतोय तो म्हणजेच आयोनिक इक्विलिब्रियम. आता तुम्हाला इक्विलिब्रियम हा पार्ट गेलेला आहे, तो 11वीला असताना केमिकल इक्विलिब्रियम. आता केमिकल इक्विलिब्रियम अटेंड कधी होतो? ज्या वेळेला रिव्हर्सिबल रिॲक्शन असते, म्हणजेच रेट ऑफ फॉरवर्ड डायरेक्शन रिॲक्शन इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड डायरेक्शन रिॲक्शन, त्यालाच तुम्ही केमिकल इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केसी म्हणता. किंवा फिजिकल इक्विलिब्रियम जरी अटेंड करायचा असेल तर सेम सबस्टन्स हॅव टू फेजेस अँड दॅट टू फेजेस शुड बी इन अ इक्विलिब्रियम. म्हणजेच थोडक्यात पाणी जर घेतलं एक सबस्टन्स, त्याचा रेट ऑफ इव्हॅपोरेशन अँड रेट ऑफ कंडेन्सेशन, ओके, रेट ऑफ इव्हॅपोरेशन अँड रेट ऑफ कंडेन्सेशन इज इक्वल. त्यावेळेलाच मग फिजिकल इक्विलिब्रियम अटेंड होतो. म्हणजे इक्विलिब्रियम इज नथिंग बट द रिॲक्टंट अँड प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये किंवा प्रेशरचं आपल्याला काय होतं, सेम अमाऊंट सेम मॅग्निट्यूड बघायला मिळते. त्यालाच आपण इक्विलिब्रियम कॅरेक्टर म्हणतो. मग आता हाच एक्सटेन्शन पार्ट आपल्याला पर्टिक्युलरली आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये बघायचा आहे. आता हा आयोनिक इक्विलिब्रियम बघत असताना मी प्रथमतः लक्षात घ्या, हा टॉपिक पूर्णतः थेरॉटिकल कॅरेक्टर संपवून घेणार आहे आणि मगच न्यूमरिकल्स घेणार आहे. कारण ह्याच्यातल्या एकाची थेरी दुसऱ्यावर, दुसऱ्याची थेरी तिसऱ्यावर, ही अशी एकमेकाला अवलंबून आहे. म्हणजे ते इंटरडिपेंडंट आहे, त्याचा सिक्वेन्स आहे. मग तो सिक्वेन्स नाहीतर चुकेल, तो चुकू नये म्हणून आपण थेरी ही पूर्णतः एकत्र घ्यायची आणि मग त्याच्यानंतर न्यूमरिकल्स घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून थेरॉटिकल पार्ट हा आयोनिक इक्विलिब्रियमचा आपण पहिल्यांदा घ्यायचा. आता आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजेच हे लक्षात येईल तुम्हाला की आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजेच इक्विलिब्रियम हा आयन्समध्ये असणार आहे. मग ह्या आयन्समध्ये असणार आहे म्हणजेच नेमक्या कुठल्या सबस्टन्समध्ये असणार आहे? तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सबस्टन्स आर क्लासिफाईड इनटू टू ग्रुप, ज्याला आपण नॉन इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स अँड इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स म्हणतो. आता नॉन इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स म्हणजेच काय? द सबस्टन्स डज नॉट डिसअसोसिएटेड इनटू आयन्स, ओके, ऑन डिझॉल्विंग इन अ सॉल्व्हंट. म्हणजेच सॉल्व्हंटमध्ये तो डिझॉल्व्ह केला, पर्टिक्युलरली वॉटरमध्ये, तो काय होतो की ह्यालाच नॉन इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स म्हणतात. द सबस्टन्स विच इज नॉट गोइंग टू बी डिसअसोसिएट इनटू आयन्स ऑन डिझॉल्विंग इन अ सॉल्व्हंट, म्हणजेच नॉन इलेक्ट्रोलाइट डज नॉट आयोनाइज. आणि मग हे आयोनाइज होत नाहीत म्हणजेच हे नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन नॉट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी, ते डज नॉट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. बट इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स म्हणजे काय? द डिसअसोसिएट्स, ओके, म्हणजेच इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स दे डिसअसोसिएट इनटू आयन्स ऑन डिझॉल्विंग इन अ सॉल्व्हंट, म्हणजेच डिसअसोसिएट आयन्स मध्ये होतात ऑन डिझॉल्विंग इन अ सॉल्व्हंट, पर्टिक्युलरली वॉटर, ओके. म्हणजेच इज इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स गिव्स राईज टू आयन, म्हणजेच फ्युज्ड कंडिशन म्हणजेच मोल्टन कंडिशन और इन ॲक्वियस सोल्युशन दे आर गोइंग टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. आता इथं लक्षात ठेवा, इथं आपल्याला ॲक्वियस सोल्युशन म्हटलं तर हे सगळ्यात महत्वाचं लक्षात येईल की ॲक्वियस सोल्युशन हा पार्ट लक्षात ठेवा. वॉटर म्हणजेच इथं ॲक्वियस सोल्युशन, ओके, हे लक्षात ठेवा. ॲक्वियस सोल्युशन किंवा फ्युज्ड स्टेटमध्ये इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी करतात, हे लक्षात ठेवा. आता पुढचा पार्ट येतो की इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्स म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स दे आर पर्टिक्युलरली फर्दर डिवाइडेड इनटू टू कॅरेक्टर्स, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजेच काय? दे आर कम्प्लिटली आयोनाइज्ड इन ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन मध्ये कम्प्लिटली आयोनाइज्ड होतात. म्हणजे जे आयोनायझेशन ही टर्म येते
ती स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला येते कम्प्लिटली आयोनायझेशन. परंतु वीक इलेक्ट्रोलाइट काय आहे, इन अ स्मॉल एक्सटेंट, म्हणजेच स्मॉल अमाऊंट मध्येच त्याचं आयोनायझेशन होतं, म्हणजेच ते वीक इलेक्ट्रोलाइट येते. आणि म्हणून डिसअसोसिएशन ही टर्म वीक इलेक्ट्रोलाइटला येते. डिसअसोसिएशन ऑफ आयन्स इज रेफरन्स टू वीक इलेक्ट्रोलाइट अँड आयोनायझेशन इज रेफरन्स टू स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. परंतु जनरली डिसअसोसिएशन ऑफ आयन्स अँड आयोनायझेशन ऑफ आयन्स मीन्स सेम, हे लक्षात ठेवा. फक्त डिसअसोसिएशन का म्हटलेलं आहे तर ते इनकम्प्लीट डिसअसोसिएशन असतं आणि आयोनायझेशन कॅरेक्टर म्हणजेच कम्प्लिटली आयोनाइज्ड होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कम्प्लिटली आयोनाइज होतं, म्हणून दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड दे आर गोइंग टू एंटायरली डिसअसोसिएट. म्हणजेच स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट their conductivity, electrical conductivity is more than that of a wire water. म्हणजेच इथं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हायर EC म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हायर दॅन वॉटर येणार आहे. आणि इथं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय येईल, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी लोअर येणार आहे, लोअर दॅन वॉटर. कारण का तर इथं इनकम्प्लीट डिसअसोसिएशन आहे, म्हणजेच दे आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मीन्स कम्प्लिटली आयोनाइज्ड इन ॲक्वियस सोल्युशन. वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये स्मॉल एक्सटेंट मध्ये ते आयोनाइज होतात. आयोनायझेशन ही टर्म ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला पर्टिक्युलरली रेफरन्स मध्ये आणली जाते आणि डिसअसोसिएशन टर्म वीक इलेक्ट्रोलाइट. परंतु परत एकदा सांगतो, आयोनायझेशन आणि डिसअसोसिएशन म्हणजेच सेपरेशन ऑफ आयन्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स, हे लक्षात ठेवा. दोन्ही टर्म म्हणजेच सेम आहे, फक्त स्मॉल एक्सटेंट कुठं आणि लार्ज एक्सटेंट मध्ये असल्यामुळं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ती टर्म आयोनायझेशन म्हणून तिथं यूज केली जाते आणि स्मॉल एक्सटेंट मध्ये असल्यामुळे तिथं डिसअसोसिएशन ही टर्म यूज केली जाते. आता तुम्हाला माहिती आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, कारण त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हायर दॅन दॅट ऑफ वॉटर आहे. आणि ह्याची यामध्ये पर्टिक्युलरली पुअर कंडक्टर आहे, म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लोअर दॅन दॅट ऑफ वॉटर आहे. आता इथं बघा डिसअसोसिएशन अल्फा, डिग्री ऑफ डिसअसोसिएशन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये 100% आहे आणि इथं अल्फा इज लेस दॅन 10%, म्हणजेच लेस दॅन 0.1, म्हणजेच तो इक्वल टू अगदी कमी त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. मग आता जी महत्वाची टर्म आहे आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स किंवा आयन्स अँड अनडिसअसोसिएटेड मॉलिक्यूल, ओके, इन अ सोल्युशन, कुठलं ॲक्वियस सोल्युशन, ओके, इन विच इक्विलिब्रियम इज अटेन्ड. म्हणजेच कोणामध्ये आयन्स अँड अनआयोनाइज्ड अनडिसअसोसिएटेड मॉलिक्युल्स मध्ये इक्विलिब्रियम अटेन्ड होतो, त्याच इक्विलिब्रियमला आयोनिक इक्विलिब्रियम म्हणतात. That is the equilibrium between ions and unionized molecule in an aqueous solution of a particular reaction where equilibrium is attained. म्हणून मी तुम्हाला इथं कार्बोक्सिलिक ऍसिड आणि कॅल्शियम कार्बोनेटचं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यांचं स्मॉल एक्सटेंट मध्ये आयोनायझेशन होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इनकम्प्लीट डिसअसोसिएशन होतं आणि मग इथं आयोनाइज्ड कॅशायन आणि अनायन आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स यांच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली इक्विलिब्रियम अटेंड होताना बघायला मिळतो, हे सगळ्यात महत्वाचं. ओके, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इक्विलिब्रियम म्हटलं की रिव्हर्सिबल कॅरेक्टर येणार, जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला असत नाही. म्हणजेच आयोनिक इक्विलिब्रियम हा वीक इलेक्ट्रोलाइटच्या संबंधित आहे, हे डोक्यात ठेवा. मग पुढचा फॅक्टर येतो आयोनायझेशन. आयोनायझेशन म्हणजेच काय, सेपरेशन ऑफ अ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज फ्रॉम आयोनिक कंपाऊंड. कारण का आयोनिक कंपाऊंड लाईक NaCl, KCl, ओके, हे काय होतात, कम्प्लिटली डिसअसोसिएट होतात आणि पर्टिक्युलरली स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हे कम्प्लीट
आयोनायझेशन मध्ये जातात, मगाशी सांगितलं. म्हणून आयोनायझेशन हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सला रेफरन्स केले जातात किंवा त्याचं रिलेशन दाखवलं जातं. आता डिसअसोसिएशन म्हणजे सेपरेशन ऑफ अ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज फ्रॉम कोव्हॅलेंट बॉन्ड, म्हणजे ज्याच्यामध्ये इनकम्प्लीट स्मॉलर एक्सटेंट मध्ये येतं, म्हणजेच तिथं तुमचा पर्टिक्युलरली NH4OH सारखा कॅरेक्टर असेल किंवा Na2CO3 सारखा कॅरेक्टर येईल की जिथं आपल्याला डिसअसोसिएशन हे स्मॉल पार्ट मध्ये स्मॉलर एक्सटेंट मध्ये बघायला मिळतं. म्हणजेच लक्षात घ्या, डिसअसोसिएशन ही टर्म वीक इलेक्ट्रोलाइट करता येते. मग पुढे येतं डिग्री ऑफ डिसअसोसिएशन और आयोनायझेशन. दोन्ही पण सेम आहे, मी मगाशी सांगितलं. That is, alpha is the degree of disassociation or ionization is defined as a number of molecules ionized or disassociated divided by total number of moles or molecules present. That is called as alpha. That is a degree of disassociation. And alpha is equal to percent ionization or percent disassociation divided by 100. हे लक्षात ठेवा. मग ह्याच्यामध्ये फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग कुठले येतात, तर नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. आता नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट म्हणजेच आपल्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे का, वीक इलेक्ट्रोलाइट आहे का समजतं आपल्याला. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर कम्प्लिटली आयोनायझेशन, वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर काय असणार आहे, इनकम्प्लीट पार्शल डिसअसोसिएशन असणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके. नंतर नेचर ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कुठला आहे, पोलर आहे का नॉन पोलर आहे. पोलर सॉल्व्हंट असेल लाईक वॉटर तर तिथं तुम्हाला आयोनायझेशन जास्त बघायला मिळेल, डिसअसोसिएशन जास्त बघायला मिळेल. नॉन पोलर असेल तर आयोनायझेशन हे लेसर एक्सटेंट मध्ये बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. टेम्परेचर. आता तुम्हाला माहिती आहे की टेम्परेचर विच इन्क्रीजेस द डिसअसोसिएशन और आयोनायझेशन फॅक्टर, म्हणजेच आपल्याला सेपरेशन ऑफ अ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि कॉन्सन्ट्रेशन ॲज अ कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस, म्हणजे कुणाचं, सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं इन्क्रीज होईल तेवढं डिसअसोसिएशन कमी होतं. हे लक्षात ठेवा. परंतु जेवढं डायल्युशन वाढेल, डायल्युशन म्हणजेच काय, ॲक्वियस सोल्युशन, वॉटरचा कंटेंट पार्ट वाढेल तेवढं वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसअसोसिएशन वाढणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजेच ऑन डायल्युशन वीक इलेक्ट्रोलाइट्सचं पर्टिक्युलरली डिसअसोसिएशन फॅक्टर वाढणार आहे. परंतु स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचं ॲज अ कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस त्याचं काय होतं, पर्टिक्युलरली कॉन्सन्ट्रेशनमुळं आपल्याला महत्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजेच डिसअसोसिएशन आयोनायझेशन फॅक्टर हा डिक्रीज होतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग हा जो पार्ट आहे हा लक्षात घ्या की पर्टिक्युलरली हा इंट्रोडक्टरी पार्ट येतो आयोनिक इक्विलिब्रियमचा, ज्याच्यामध्ये आपण नॉन इलेक्ट्रोलाइटिक सबस्टन्स म्हणजे काय, इलेक्ट्रोलाइटिक सबस्टन्स म्हणजे काय, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय हे बघितलं. आणि त्याच्यानंतर आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, आयोनायझेशन म्हणजे काय, डिसअसोसिएशन म्हणजे काय, डिग्री ऑफ डिसअसोसिएशन अँड फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग हे कॅरेक्टर्स बघितले. आता पुढच्या ह्याच्या कॅरेक्टर्स मध्ये आरेनियस थेरी ही आपल्याला बघायची आहे. आणि स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड म्हणजे काय, ओके, क्लासिकल डेफिनेशन ऑफ ऍसिड म्हणजे काय, हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. हे लक्षात ठेवा. आता आरेनियस कन्सेप्ट रिगार्डिंग द आयोनायझेशन हा कॅरेक्टर महत्वाचा आहे. हे लक्षात ठेवा. ओके. लगेच आपण बघायचं आहे की आरेनियस थेरी ऑफ डिसअसोसिएशन म्हणजेच आयोनायझेशन काय आहे. आरेनियसने थेरी पुट फॉरवर्ड केली पर्टिक्युलरली इलेक्ट्रोलाइट्स करता. आता इलेक्ट्रोलाइट्स तुम्हाला माहिती आहेत की इलेक्ट्रोलाइट्स डिसअसोसिएट इन ॲक्वियस सोल्युशन. हे एक्यू आहे बरं का, ॲक्वियस सोल्युशन दॅट इज इन वॉटर गिव्स टू टाइप ऑफ चार्ज पार्टिकल. एक आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि तो मूव्ह होतो टुवर्ड्स कॅथोड. हे MOVE आहे, RE नाही आहे, मोर नाही आहे, मूव्ह आहे, MOVE मूव्ह. ओके, मूव्ह टुवर्ड्स कॅथोड त्याला कॅशायन म्हणतात. निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स जो मूव्ह टुवर्ड्स एनोड होतो आफ्टर इलेक्ट्रोलायसिस त्याला आपण एनायन म्हणतो. आता एव्हरी इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन
हे न्यूट्रल इन नेचर कॅरेक्टरचं असतं असं अरेनियस सांगतो. म्हणजेच इलेक्ट्रोलाइट डिसअसोसिएट होतो त्यावेळेला 2 टाईप ऑफ चार्ज मिळतात, एक पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. परंतु इन नेचर इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन इज अ न्यूट्रल इन कॅरेक्टर. परंतु ज्या वेळेला तुम्ही इलेक्ट्रिक करंट अप्लाय करता त्यावेळेला पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज आपल्याला बघायला मिळतो. आता तुम्हाला पुढचा पार्ट अरेनियस काय सांगतो, पार्ट ऑर क्वांटिटी आयोनाइज्ड म्हणजेच नंबर ऑफ मोल्स और नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिसअसोसिएटेड और आयोनाइज्ड. ओके, दॅट इज नोन ॲज डिग्री ऑफ आयोनायझेशन. म्हणजे तिथं काय सांगितलं, नंबर ऑफ मोल्स ऑफ आयोनाइज्ड और डिसअसोसिएटेड डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स, त्याला आपण आयोनायझेशन म्हणतो. तो फॅक्टर आरेनियसनं पुन्हा एकदा सांगितलेला आहे. नंतर पुढे इलेक्ट्रोलाइट गिव्स अ हायड्रोजन आयन्स म्हणजेच इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन जे हायड्रोजन आयन्स देतं ऑन डिसअसोसिएशन इन इट्स ॲक्वियस सोल्युशन, तर त्या ऍसिड म्हणतात. म्हणजे जो इलेक्ट्रोलाइटचा ॲक्वियस सोल्युशन हायड्रोजन आयन्स देतो त्याला ऍसिड म्हणतात आणि जो हायड्रॉक्सिल आयन्स देतो त्याला बेस म्हणतात. आणि मग ऍसिडिक स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ ऍसिड आणि बेसिक स्ट्रेंथ इज नथिंग बट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिसअसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ बेस. हे आपल्याला पुढे बघायचंच आहे. किंवा ऍसिडिक स्ट्रेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पीके and basic strength is inversely proportional to PKB पाहिजे तिथं. ओके, तर तिथं तेवढं PKB करून घ्या. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट इथं 1/PKB येईल. आणि PK म्हणजेच निगेटिव्ह लॉग ऑफ K आणि PKB म्हणजेच निगेटिव्ह लॉग ऑफ KB हा पार्ट येतो. आता पुढचा जो पार्ट येतो की ज्याला आपण स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड. आता हे जे मी कन्सेप्ट सांगितले बघा, आरेनियस थेरी आणि त्याच्यावरून इलेक्ट्रोलाइट गिव्स अ हायड्रोजन आयन्स आणि हायड्रॉक्सिल आयन्स, त्याच्यावरनं आपण ऍसिड हे कॅरेक्टर बघितलं, बेस कॅरेक्टर बघितलं, त्यातलं ऍसिड अँड बेस काय आहे. आता मग ही कन्सेप्ट ऍसिड आणि बेस ठरवायची कन्सेप्ट हे कशावरून ठरवली, तर अरेनियस थेरी आणि अरेनियस कन्सेप्ट वरून आपण बघितली. ओके, मग आपल्याला स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय, which ionizes almost or completely in its aqueous solution. तो complete disassociates होतो किंवा ionize होतो and gives large number of hydrogen ions. त्याला strong acid म्हणतात. मग HCl, H2SO4 हे large number of hydrogen ions देतात. weak acid काय देतात, which ionizes in a smaller extent. ओके, म्हणजे gives less number of hydrogen, त्याला weak acid म्हणतात. तसंच strong base which ionizes almost completely in its aqueous solution and gives a hydroxyl ion. आणि लेस आणि स्मॉलर एक्सटेंट मध्ये आयोनाइज होतात, आणखीन लेस नंबर मध्ये हायड्रॉक्सिल आयन्स देतात, त्याला आपण काय म्हणतो, वीक बेस म्हणतो. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस हे कसे आपण डिफरन्शिएट करतो हे बघितलं. मग आता लक्षात घ्या की देर इज अ क्लासिकल डेफिनेशन अँड एक्सपेरिमेंटल डेफिनेशन ऑफ ऍसिड अँड बेस. आता क्लासिकल डेफिनेशन ऑफ ऍसिड म्हणजे काय म्हणतो आपण, ऍसिड इज सोर इन टेस्ट, म्हणजे थोडक्यात आंबट असतं हे असं आपण म्हणतो. तुम्ही एक्सपेरिमेंट करता, ब्ल्यू लिटमस रेड होतो म्हणजे तो ऍसिड आहे. ऍसिड न्यूट्रलाइजेस बेस हे आपण सांगतो. आणि ऍसिड ज्या वेळेला मेटल बरोबर रिॲक्शन करतो, ते सुद्धा ऍक्टिव्ह मेटल बरोबर रिॲक्शन्स करतो, त्यावेळेला हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होतो. ही क्लासिकल डेफिनेशन ऑफ ऍसिड आहे. मग बेसची क्लासिकल डेफिनेशन काय येते, तर इथं जशी सोर टेस्ट आहे तर इथं बिटर टेस्ट येते, हे लक्षात घ्या. ओके, तसं आपण इथं ब्ल्यू लिटमस रेड म्हटलं तर इथं रेड लिटमस ब्ल्यू येतो. बेस न्यूट्रलाइजेस ऍसिड म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. आणि पर्टिक्युलरली जो आपल्याला बेस करता महत्वाचं कॅरेक्टर आहे त्याला सोपी फील येतो, म्हणजे सोप लाईक फील येतो. जर तुम्ही तुमच्या पर्टिक्युलरली जे आपण प्रॅक्टिकलला लॅबोरेटरीमध्ये जातो तिथं NaOH किंवा KOHच्या ज्या बाटल्या भरून ठेवलेल्या असतात त्याच्यातला NaOH जर घेतला तर तुमच्या हाताला ते बुळबुळीतपणा लागतो, म्हणजे तो सोपी फील आहे, हे लक्षात ठेवा. मग ह्या क्लासिकल डेफिनेशन्स मध्ये आपण म्हणजे बेस आणि ऍसिडची क्लासिकल डेफिनेशन ऑन टेस्ट, ऑन लिटमस पेपर,
विथ ऍक्शन ऑफ अ मेटल आणि न्यूट्रलायझेशन कॅरेक्टर वरती बघितलं. म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ अ ऍसिड, स्ट्रक्चर ऑफ अ बेस आणि particularly structure of a acid and structure of a base and experimental behavior with a litmus character हे आपण बघितलं. तसंच बिहेवियर हे आपण जसं स्ट्रक्चरचं बघितलं तसंच आपण त्याचं बिहेवियर विथ न्यूट्रलायझेशन कॅरेक्टर सुद्धा बघितलं. म्हणजे ऍसिड न्यूट्रलायझेस बेस, बेस न्यूट्रलायझेस ऍसिड हे आपण सांगितलेलं आहे. परंतु जेवढे म्हणून नंबर ऑफ केमिकल्स कंपाऊंड्स असतात, इफ दे आर गोइंग टू क्लासिफाय, म्हणजे जे एक्झिस्टिंग ऍसिड अँड बेस आहेत इन अ केमिस्ट्री, दॅट ऑल आर नॉट गोइंग टू बी क्लासिफाईड as per the classical definition or experimental definition of a acid and base. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या थेरीज त्याच्यामध्ये फ्लोट झाल्या. मग त्यातली पहिली थेरी आली आरेनियस ऍसिड बेस थेरी, ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस, लेविस ऍसिड बेस थेरी हे कॅरेक्टर आलेले आहेत. मग आता हे कॅरेक्टर्स काय आहेत ते आपण उद्याच्या भागात बघूया. थँक्यू.